ताईच्या विकासाचा आणि त्यांनी दिलेला निधी आज सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चर्चा केली। सर्वांनी या ठिकाणी आपल्याला उपदेश केलाय की पक्षीय राजकारण हे बाजूला ठेवून गावाच्या विकासाकडे येण्याच्या सूचना या ठिकाणी आपण सर्वांनी मांडल्या। 2002 साली ताई तालुक्यात आल्या आणि पहिली ओळख ताईची जिल्हा परिषदेची उमेदवारी आणि त्या काळात दिल्ली पंचायत समितीवर सदस्य म्हणून ताई आपली पहिल्यांदा ही पदोन्नती आणि तेव्हापासूनच आजची असणारी जवळपास तिसरी टर्म ताईची जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची आम्हाला वाटत होतं, चौथी टर्म आम्हाला वाटत होतं की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आमचा, सर्व जिल्हा परिषद आमच्या ताब्यात, आम्हाला कुठं काही कमी पडणार नाही। तोही प्रयत्न आमच्या सर्व ग्रामपंचायती सहकार्याने करून पाहिला, परंतु ज्या गटाला प्रतिनिधी सदस्य आहेत त्याची किंमत काय असते आणि ताईची चौथी टर्म असल्यामुळे ताईंना निधीच्या खानाखोचा किंवा त्यांची काय आहे निधी आणण्याची जी ताकद त्यांच्याजवळ आहे ती खऱ्या अर्थानं समाजाला सर्वांना आपल्याला ज्ञात आहे। म्हणून खऱ्या अर्थानं आज 20 वर्षांमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं मी तर सांगेन की सेना ही तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या नेतृत्वानं वाढलेली आहे, याच्यामध्ये भर पडलेली आहे। असो, परंतु ताई या निमित्तानं सांगावं लागेल की नुसतंच आम्ही गावाने मागणी केली की काय मला हे द्या, तुम्ही काय आमच्याकडे घेऊन येणार नाही, त्याला ग्रामपंचायतीने ज्या कामाची व्यवस्थितरित्या प्रस्तावाची परिपूर्तता दिल्याशिवाय तुम्ही आम्हाला देणार नाही। परंतु ही ग्रामपंचायत आम्ही सर्व मंडळी गुलाब शेठच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि या ग्रामपंचायतीमध्ये तिसऱ्यांदा सरपंच पद म्हणून ज्यांनी भूषवलं ते देवीदाजी भोर आज ते ग्रामपंचायत मध्ये तिसऱ्यांदा काम करतात आणि ही जी प्रशासकीय बाबी आहे त्यामध्ये मुख्यत्वे आताच्या टर्ममध्ये सतीश भाऊ असतील, आता तिसऱ्यांदा गणेश भाऊ असतील, आमच्या असणाऱ्या सर्व महिला सदस्य देखील आज प्रशासनामध्ये देवीदास शेठ भोर हे सर्वांना बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीचं काम ह्या ग्रामपंचायतीचं खऱ्या अर्थानं केलेलं करतात। पाणी पुरवठ्याचे स्कीमच्या संदर्भात त्यांनी सरपंचांनी या ठिकाणी सांगितलं नाही, परंतु नागरिक असणाऱ्या योजना किंवा मोडकळीत आलेल्या योजनांचा आता आपल्या उपअभियंत्यांना, शाखा अभियंत्यांना दाखला देण्याचा अधिकार यांत्रिकी विभाग अवसरीला आहे। आम्ही त्याच्यामध्ये गेलो, पाहिलं गणेश भाऊनी आमच्या सर्व सहकार्यांनी की आम्हाला फार त्रास झाला, आम्ही तो दाखला मिळवला, त्याच्या असणारी त्यांची फी ती सुद्धा आम्ही नव्यानं ग्रामपंचायत मध्ये सर्व सहकारी आलो, ती देखील फी आमच्याजवळ नव्हती, ती आमच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी भरली दिली, दाखला मिळवला गेला, प्रस्तावाची पूर्तता केली गेली, तिथेही काही वेळेला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही। त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, दयानंद शेट्टी नानांनी, संतोष नानांनी सहभाग घेतला, चर्चा केली आणि ताई त्या कामाला खऱ्या अर्थानं मंजुरी झाली। ज्यांनी केलं त्याचा सांगितलं पाहिजे। पक्षीय मतभेद सर्वांच्या निमित्तानं उल्लेख केला। मला आठवतंय की राज्याच्या देशाच्या पातळीवर पोहोचलेलं शिवरे बाजारचं गाव मी उदाहरण म्हणून सांगेन। त्या गावामध्ये गुलाबशेठ दयानंद आम्ही मंडळी त्या ठिकाणी गेलो होतो आणि पोपटराव त्या ठिकाणी भेटले, परंतु त्यांनी गाव कसं एकसंध केलं उदाहरण म्हणून त्या ठिकाणी आम्हाला नमुना म्हणून दिला। दूध असेल, दही असेल, ताक असेल, तूप असेल, हे एकाच पदार्थाचे
घटक हे आहेत, तसं गावामध्ये देखील कोण कुठल्या पक्षाचा, कोण कोणाच्या विचाराचा, कोण कोणाच्या नेतृत्वाखाली काम करतो हे जर तुम्ही आम्ही सर्वांनी जर सोडून दिलं तर गावाच्या विकासासाठी जर सर्व आपण एकत्र आलो तर निश्चितपणानं गाव हे पुढे जाईल. सुरुवात करा, आम्ही तयार आहे. आम्ही आमच्या विकासामध्ये कुठेही नाही. आम्ही तयार आहे. मी बोलतोय, मी मध्ये बोललो नाही. प्रमोद शेठ ऐका, मध्ये बोलू नका. मी तुम्ही बोलताना काही सूचना केलेल्या नाही. तुम्ही जे राजकारण करताय नाही बोलण्यातून प्रमोद शेठ तुम्ही बोलल्यावर मी काही बोललो नाही. शांत बसा. दम देऊ नका. दम द्यायचं काही कारण नाही. आम्ही तुम्ही बोलताना मी काही बोललेलो नाही. रामाजी ते तुम्ही बोलता बोलले काही वेळ आणता. किती दिवस काम करायचं असं चाललं या काही विषय सोडून चला. या निमित्तानं मला फक्त विकासाच्या कामामध्ये सूचना या निमित्तानं करायची. आमचं 76 ला पुनर्वसन झालेलं आहे. तुम्ही आता टंचाईच्या आराखड्यामध्ये कामं मागतील, तुम्ही काय काय कामं आम्हाला दिले सूचना या निमित्तानं मी करतो. 76 ला आमचं पुनर्वसन झालं. 76 मध्ये ज्या पुनर्वसन झाल्याने ज्या काय आमची शाळागृह आहेत ती घाईघाईमध्ये आणि कामं झालेली आहेत. आज ती शाळागृह कौलरू इमारती असून आज त्या नादुरुस्त आहे. ताई माझ्या मुलाकडे लक्ष द्या की त्या ज्या इमारती आहेत शाळागृह आज त्या नादुरुस्त आहेत. आज अध्यक्षांनी सर्व शिक्षण अभियानमधून ज्या काही शाळा उघडलेल्या आहेत वापरा योग्य नाही त्याचे व्हिडिओना अधिकार दिले, तहसीलदारांना अधिकार दिला आहे. तर जवळपास आमच्या पुनर्वसनाच्या 3 इमारती आहेत. तर ती शाळा आपण सर्व शिक्षण अभियानमधून त्यांना मंजुरी मिळावी तातडीने आम्ही त्याचा संबंधित दाखला घेऊन प्रस्ताव प्राप्त तुमच्याकडे करून देऊ आणि त्या कामाला ही मंजुरी द्यावी.